गेल्या 21 महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती आणि आज पाहतो की महादेव मुंडे कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील हे या ठिकाणी व्यापक बैठक घेण्यात आलेली आहे। या बैठकीसाठी मनोजदादा जरांगे पाटील यांचं काही वेळामध्येच आगमन होणार आहे। आपण पाहतो की या बैठकीसाठी सर्व समाजातील नेते असतील, सर्व राजकीय नेते असतील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण पाहतो की बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत आणि मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील सुद्धा थोड्याच वेळामध्ये या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। आपण पाहतो की विजयसिंह बाळाबांगर यांनी आपण पाहतो की धक्कादायक खुलासे केल्याच्या नंतर या महादेव मुंडे कुटुंबांना कुठेतरी न्याय मिळाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। आपण पाहतो की SIT स्थापन झाली कालच, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महादेव मुंडे कुटुंबियांनी म्हणजे ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी भेट घेतल्याच्या नंतर आज बीडमध्ये समाज व्यापक बैठक संपन्न होती। या बैठकीसाठी मनोजदादा जरांगे पाटील, आपण पाहतो की आज म्हणजे 1 ऑगस्ट रोजी मनोजदादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसानिमित्ताने मनोजदादा जरांगे पाटील त्यांचा वाढदिवस साजरा न करता या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीसाठी ज्ञानेश्वरीताई मुंडे आणि बजरंग सोनवणे तसेच अनेक नेते या बैठकीसाठी उपस्थित राहिले आहेत। थोड्याच वेळामध्ये मनोजदादा जरांगे पाटील सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे। नेमका या बैठकीमधून नेमका कोणता संदेश देतात, कोणता इशारा देतात हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे।